शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 2 ऑगस्ट. आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज थोडक्यात बघणार आहोत. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. रविवारी 2 ऑगस्ट आणि सोमवारी 3 ऑगस्ट. हे जर 2 दिवस जर आपण बघितले, ते बऱ्याचशा ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर काही भागात आपण जर बघितलं, तर रिमझिम पाऊस देखील असणार आहे. आपण जर सर्वात आधी जर रत्नागिरी परिसर जर बघितला, तर रत्नागिरी परिसरामध्ये काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. आपण जर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, त्याचबरोबर इथे जर चिपळूण, खेड, महाबळेश्वर, महाड, माणगाव, लवसा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, लोणावळा, कर्जत, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, खेड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर रविवारी 2 ऑगस्टला बघितलं, तर दुपारी 4 नंतर अहिल्यानगर परिसरात जर बघितलं, तर अहिल्यानगर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रविवारी दुपारी 12च्या दरम्यान थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. पाथर्डीमध्ये देखील त्याच पद्धतीनं पाऊस असेल. बीड, जामखेड, बार्शी, त्याचबरोबर धाराशिव हा जर परिसर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर अंबड, जालना, पैठण, परतूर, माजलगाव, बीड, केज, परळी, परभणी, त्याचबरोबर अहमदपूर, लातूर, उदगीर, नांदेड, जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेड, वाशिम, मेहकर, अरणी, यवतमाळ, त्याचबरोबर निर्मळ, त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, लातूर, नलदुर्ग, धाराशिव, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, अकलूज, दौंड, कर्जत, बारामती, शिरूर, अ, पुणे हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा या परिसरात असणार आहे. कारण इथे जर आपण बघितलं, तर बऱ्याचशा भागांमध्ये तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर इकडे जर नाशिक परिसर जर बघितला, तर नाशिकमध्ये देखील संध्याकाळी 6च्या दरम्यान रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा, मालेगाव, मनमाड, धुळे, साक्री, त्याचबरोबर नवापूर, नंदुरबार, शिरपूर, अंबळनेर, चापोडा, जळगाव, बोदवड, शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, श्रीरामपूर, त्याचबरोबर चिखली, बोदवड, बुऱ्हाणपूर, खामगाव, अकोला, मेहकर, अकोट, धरणी, अचलपूर, छंद्रा, त्याचबरोबर मुलताई, त्याचबरोबर अरबी, वर्धा हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, नागपूर, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वर्धा, वरारा, चंद्रपूर, पांढरकवडा, त्याचबरोबर अरबी, यवतमाळ, अचलपूर, अकोट, अकोला, खामगाव, चिखली, बोदवड, शेवगाव, भोकरदन, जालना, चिखली, मेहकर, जिंतूर, परतूर, अंबड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला म्हणजे पाऊस नाहीये, पण ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर नागपूर, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया हा परिसर बघितला, तर इथे देखील ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस काही आपल्याला या भागात देखील दिसत नाहीये. त्याचबरोबर आपण जर उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वरारा, चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद, यवतमाळ हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर बऱ्याचशा परिसर जर बघितला, तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सोमवारी 3 जुलैला जर बघितलं, तर 3 ऑगस्टला जर बघितलं, तर बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाळा दिसत आहे. आपण जर सोमवारी 3 ऑगस्टला परभणी परिसर बघितला, परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, उमरखेड, पुसद, आदिलाबाद, अरणी, निर्मळ, अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, माजलगाव, केज, परतूर, जिंतूर, जालना, अंबड, पैठण, बीड, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, बोदवड, खामगाव, अकोला, त्याचबरोबर बुऱ्हाणपूर, धरणी, अ, मुलताई, त्याचबरोबर छंदवाडी हा परिसर बघितला, तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता. आपण जर वर्धा, नागपूर,
वर्धा, नागपूर हा परिसर बघितला तर वर्ध्यामध्ये नागपूरमध्ये, रामटेकमध्ये, तुमसरमध्ये आता रामटेकमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. म्हणजे सोमवारी 3 जुलैला दुपारी 3 नंतर तुमसर, भंडारा, साकोली हा परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. गोंदियामध्ये देखील सोमवारी 3 ऑगस्टला पाऊस असणार आहे. जास्त प्रमाणात नाही आहे, पण रिमझिम पाऊस असणार आहे. आपण जर गडचिरोली परिसर जर बघितला, तर गडचिरोलीमध्ये आपण जर बघितलं, तर चंद्रपूर, शिरपूर, आसिफाबाद, आदिलाबाद उमरखेड, पुसद, हिंगोली, नांदेड, जिंतूर, परभणी, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, केज, माजलगाव, बीड, जामखेड, बार्शी, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, इंदी, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कर्जत हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे म्हणजे पाऊस आहे. म्हणजे जास्त प्रमाणात नाही आहे, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस हा या परिसरात असणार आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर अहिल्यानगर परिसरामध्ये बघूया आपण काही वातावरणात बदल होतोय का? सोमवारी 3 ऑगस्टला आपण जर अहिल्यानगर, पाथर्डी, अंबड, छत्रपती संभाजीनगर हा परिसर बघितला, तर या भागात काही प्रमाणात म्हणजे जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस या परिसरात देखील काही प्रमाणात असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव हा जर परिसर जर बघितला, तर या भागात जर आपण बघितलं, तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पाऊस नाही जास्त प्रमाणात. त्याचबरोबर आपण जर पेठ, नाशिक, घोटी, मंचर, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, वडा, जेहर, वापी, बोईसर, वसई, विरार, त्याचबरोबर मुंबई, पेण, लोणावळा, लवसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, दापोली, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुळगाव, कारवार, कुनमाटा हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात असणार आहे पाऊस. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण जर बराचसा परिसर जर बघितला इकडे बीड, परभणी, नांदेड, लातूर, उदगीर, निजामाबाद, सोलापूर, बार्शी, बीड, छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर. तर सोमवारी 3 ऑगस्टला आपल्याला या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस दिसत आहे. म्हणजे जास्त जोरदार नाही, पण रिमझिम पावसाचं मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये असणार आहे. आणि बाकीचा जर आपण विचार केला बाकीच्या महाराष्ट्राचा, बाकीच्या जिल्ह्यांचा, बाकीच्या गावांचा, तर या परिसरामध्ये अ, ढगाळ वातावरण तर असणारच आहे. त्याचबरोबर वादळी वातावरण देखील काही प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.